नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ। मी वंदना, तुमचं वंदना फॅशनमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत 34 साईजचं पेपर कटिंग। कारण की याच्या अगोदर पण आपण 34 साईजचं पेपर कटिंग बघितलेलं आहे, पण एका ताईंची मला कमेंट्स आल्यामुळे पुन्हा तुम्ही 34 साईजचं पेपर कटिंग दाखवा, त्यामुळे मी पुन्हा 34 साईजचं पेपर कटिंग आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मैत्रिणी, तुम्ही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पेपर कटिंग करण्यासाठी अगोदर आपल्याला डबल फोल्ड पेपर लागणार आहे। बंद बाजू आपल्याकडनं ठेवायची आहे। त्यानंतर जी पूर्ण उंची असते पूर्ण उंची घ्यायची आहे। इथे मी घेणार आहे पूर्ण उंची 13.5, कारण की रेडी उंची आहे 12.5, त्यामध्ये 1 इंच मिळवणार आहे। तर पूर्ण उंची घेणार आहे ती मी 13.5। प्रत्येक मापात उंचीनुसार 1 इंच आपल्याला उंचीमध्ये मिळवायचं आहे। तर इथे मी 13.5 पूर्ण उंची घेत आहे। त्यानंतर समोरील बाजूने पण 13.5 मार्क करून घ्यायचं आहे। त्यानंतर पट्टीने रेष ओढून घ्यायची आहे। तर सगळ्यात अगोदर आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे। शोल्डर इथे मी 5.25 इंच नेहमीप्रमाणे 5.25 इंच घेणार आहे। जर गळा डीप नसला तर आपल्याला शोल्डर वाढवायचं असतं, तर आपण 5.5 इंच घेत असतो। तर इथं गळा डीपच आहे, त्यामुळे मी ते शोल्डर 5.25 इंच घेतलेला आहे। 5.25 इंच शोल्डर घेतल्याने गळा उतरत नाही, त्यामुळे मी 5.25 इंच शोल्डर घेते। खालच्या साईडने पण 5.25 इंच मार्क करून घ्यायचं आहे। त्यानंतर अशी रेष ओढून घ्यायची। खूप सोप्या पद्धतीने आपण इथं पेपर कटिंग शिकणार आहोत मैत्रिणींनो, तर तुम्ही लक्षपूर्वक ऐका। खास नवीन शिकणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे। तर त्यानंतर आपल्याला मोंडा घ्यायचा आहे 5.5 इंच। हे बघा, अशा पद्धतीने 5.5 इंच मी मोंडा घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे छातीचं माप। तर इथं आपल्याला 34ची छाती असल्यामुळे इथं छातीचा चौथा भाग करायचा आहे, म्हणजे 34चा चौथा भाग करायचा आहे 8.5 इंच। 8.5 मध्ये आपल्याला पुन्हा 1.5 इंच मार्जिनसाठी मिळवायचं आहे। तर इथे आपण अगोदर 8.5 इंच मार्क करून घ्यायचं आहे। त्यानंतर 1.5 इंच मार्जिन घ्यायचे आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपलं पूर्ण घडी झालेली आहे 10 इंचाची। हे बघा, पूर्ण आपली 10 इंचाची घडी झालेली आहे। त्यानंतर कमरेच्या साईडने इथे जेव्हा आपण 10 इंच घेतले तर अर्धा इंच कमरेच्या साईडने कमी घ्यायचं। इथे मी 9.5 इंच कमरेच्या साईडने घेणार। कंबर ज्या वेळेस आपण फिटिंग करणार आहोत त्यावेळेस कमरेचं माप मोजत असतो। त्यानंतर हे दोन्ही पॉईंट जॉईन करून घ्यायचे आहे। हे बघा, अशा पद्धतीने दोन्ही पॉईंट जॉईन करायचे। त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मागील आणि पुढील बाजूचा मोंडा घ्यायचा आहे। तर पुढील बाजूचा मोंडा घेणार आहोत आपण 1 इंच आणि मागील बाजूचा मोंडा घेणार आहोत 1.5 इंच। तर इथे आपले दोन्ही साईडचे पार्ट इथे निघणार आहेत। तर अशा हळूवार हलक्या हाताने आपल्याला गोल असा शेप द्यायचा आहे। त्यानंतर 1.5 इंचाचा पण आपल्याला मोंड्याला आकार देऊन घ्यायचा असतो। हे बघा, अशा पद्धतीने। त्यानंतर खालच्या साईडने आपल्याला योगपट्टीसाठी मार्किंग करायचं आहे। तर खालच्या साईडने मी 2.5 इंच घेत आहे। आपण सेंटरला पण 2.5 घ्यायचं आहे आणि समोरील बाजूनी पण 2.5 इंच घ्यायचं आहे। सरळ आपल्याला ही 2.5 इंचाची अशी रेष ओढून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला योगपट्टीला आकार देण्यासाठी जी बंद बाजू असते त्या बाजूने आपल्याला 1 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे आणि योगपट्टीचा असा आकार देऊन घ्यायचा आहे। बघा, अशा पद्धतीने कर्व शेपमध्ये असा आकार देऊन घ्यायचा आहे योगपट्टीला। त्यानंतर आपण गळा रुंदी घ्यायची आहे 2.25 इंच आणि गळ्याची उंची घ्यायची आहे। पुढील गळ्याची उंची 6 इंच आणि गळ्याच्या बॉटम साईडने 2.5 इंच। अशा पद्धतीने तुम्ही पेपर कटिंग करून बघा। खूप सोपी पद्धत आहे। ब्लाउज पण तुम्हाला खूप परफेक्ट बसणार आहे। त्यानंतर गळ्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे। ठीक आहे।
तर आपलं एवढं झालंय. त्यानंतर आपली राहिली ही कटोरी. तर कटोरी कशा पद्धतीने घ्यायची आहे, जर तुमच्याजवळ मापाला ब्लाऊज असेल तर मापाच्या ब्लाऊजवरून कटोरी मोजून घ्यायची आहे. नाहीतर मग काय करायचं आहे, जो आपला 34 इंच आहे 34 इंचाचा 6वा भाग काढायचा आहे. तर इथं 34 इंचाचा 6वा भाग येतो आपला 5.6. तर 5.6 मधनं आपल्याला वजा, हे बघा 5.6 मधनं आपल्याला वजा 0.5 म्हणजे अर्धा इंच कमी करायचं आहे. तर अर्धा इंच कमी केल्यावर आपली कटोरी निघणार आहे 5.1. तर इथं आपण 5 इंचाची कटोरी टाकणार आहोत. तर हे लक्षात राहू द्या तुम्ही, जो आपली छाती असते छातीचा 6वा भाग घ्यायचा आहे. त्यानंतर जो 6वा भाग येईल त्यामधनं आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे आणि जे आपल्याला येणार आहे ते आपल्याला इथं कटोरीचं माप टाकायचं आहे. तर इथे मी कटोरी घेणार आहे 5 इंचाची. तर बघू शकता इथं मी 5 इंचावर मार्क केलं आहे. त्यानंतर सेंटरमधनं पण 5 इंच मार्क करून घ्यायचं आहे आणि अशी सरळ रेष ओढून घ्यायची आहे. तर ही सरळ रेष ओढण्याचं कारण आहे की आपल्याला कटोरीला आकार द्यायला खूप सोपं जातं. त्यानंतर जो आपला छोटा मोंडा असतो 1 इंचाचा, इथून आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला इथं 2.5 इंचावर मार्क करायचं आहे आणि गळ्याच्या बॉटम साईडने आपल्याला 1 इंचावर मार्किंग करायचं आहे. त्यानंतर हे पॉईंट असे जोडून घ्यायचे आहे. तर आपला इथं कटोरीला आकार द्यायचा आहे. ज्या मैत्रिणींना आकार देता येत नाही त्यांच्यासाठी ही खूप सोपी पद्धत आहे. तर इथं अशा पद्धतीने आपल्याला कटोरीला असा थोडा कर्व द्यायचा आहे. हे बघ आपली इथं कटोरी रेडी झालेली आहे. त्यानंतर आपलं तुमचं लक्षात बसलं असं असेल की आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे. पूर्ण उंचीमध्ये 1 इंच मिळवायचं आहे. त्यानंतर शोल्डर घ्यायचं आहे 5.25 इंच. त्यानंतर मोंढा घेतला आहे तर मी 5.5 इंच. त्यानंतर छातीचा 4था भाग करून त्यामध्ये मी 1.5 इंच मिळवलेलं आहे. तर इथं आपली छातीची घडी आलेली आहे 10 इंचाची. त्यानंतर कमरेच्या बाजूने 10 इंचामधून अर्धा इंच कमी करून आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. 1 आणि 1.5 इंचाचा मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कटोरीचं माप काढायचं आहे. 34चा 6वा भाग करून आपल्याला कटोरीचं माप काढून आपल्याला इथं जे आपलं माप येणार आहे ते इथं कटोरीचं टाकायचं आहे. त्यानंतर कटोरीला शेप देऊन घ्यायचं आहे. तर आपले हे कटोरीचं जे पॅटर्न असतं एकदम परफेक्ट पद्धतीने हे पॅटर्न आहे. तुम्ही पेपर पॅटर्न कट करून बघा. तुम्ही स्वतःचं ब्लाऊज स्वतः शिवणार इतक्या सोप्या पद्धतीने हे पेपर पॅटर्न आहे. तर चला आपण हे आता कट करून घ्यायचं आहे. कट करत असताना अगोदर ह्या साईडने कट करायचं आहे. त्यानंतर जो मोठा मोंडा असतो तो आधी कट करून घ्यायचा आहे. त्यानंतरच आपल्याला छोटा मोंडा कट करायचा आहे. तर आपण आधी हे पॅटर्न कट करून घेऊ. त्यानंतर आपल्याला सेंटरमधून कट करायचं आहे की आपले दोन्ही पण पार्टनी इथे निघणार आहे, बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट. तर अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. हे बघा इथं दोन्ही पार्ट निघाले. हा बॅक पार्ट झाला आहे आणि हा फ्रंट पार्ट झाला आहे. तर बॅक पार्ट थोड्या वेळ साईडला ठेवायचा आहे. त्यानंतर फ्रंट पार्टची कटिंग करून घ्यायची आहे. तर हे बघा आपला मोंडा आणि ही मूळ कटोरी. तर आपल्याला ही कटोरी दुसऱ्या पेपरावर वाढवायची असते. तर हे बघा ही कटोरी जशी आहे तशीच मार्क करून घ्यायची आहे अगोदर. तर हे बघा आपण जशी आहे तशी मार्क करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला दोन्ही साईडने आपल्याला 6.25 इंच वाढून घ्यायची आहे कटोरी. हे बघा इथे मी 6.25 इंच घेत आहे. हे बघा अशा पद्धतीने आणि ह्या साईडने पण आपल्याला 6.25 इंच
अशी रेष ओढून घ्यायची 1.25 इंचची. त्यानंतर हे दोन्ही पॉईंट, या दोन्ही पॉईंटचं सेंटर काढून आपल्याला मधला टक्सचा मार्किंग करायची आहे. हे बघा अशा पद्धतीने दोन्ही पॉईंटचं सेंटर काढायचं आहे. हे बघा. त्यानंतर या सेंटरमधून आपल्याला खाली 1.5 इंच असं मार्क करून घ्यायचं आहे आणि हे तिन्ही पॉईंट जॉईन करायचे आहे. तर हे बघा अशा पद्धतीने हे तिन्ही पॉईंट जॉईन करून घेतलेले आहे मी. त्यानंतर आपली जी हुकलूक साईड असते त्या साईडने 1.5 इंच असं वाढून घ्यायचं आहे आणि नंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट अशी जोडून घ्यायची आहे दोन्ही पॉईंट. त्यानंतर गळ्याच्या साईडने 1/2 इंच थोडं कमी असं घ्यायचं आणि कटोरीला असं हलक्या हाताने शेप देऊन घ्यायचा आहे. तर हे बघा तर इथे आपली कटोरी मार्क करून झालेली आहे. त्यानंतर आपण इथे कट करून घेणार आहोत आता. तर खूप सोप्या पद्धतीने कटोरी इथं वाढवलेली आहे. दोन्ही साईडने आपल्याला 1.25 इंच अंतर घ्यायचं आहे. नंतर त्यांचा सेंटर काढायचा आहे. सेंटरमधून आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे आणि या साईडने पण 1.5 इंच घेऊन अशी रेष ओढून घ्यायची. त्यानंतर गळ्याच्या साईडने 1/2 इंच थोडं कमी एक रेष. इथून आपल्याला कटोरीला असा आकार देत देत यायचं आहे. खूप सुंदर असा आकार आलेला आहे. त्यानंतर आता हा कट करून घेणार आहे मी कटोरी. तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी कटोरी आपली कट करून झालेली आहे. त्यानंतर हे जे कटोरीचे दोन्ही हे असतात टोकं असतात, हे दोन्ही टोकं असे एकमेकावर ठेवून घ्यायचे आहे. त्यानंतर थोडं हे वाढवा जर असलं ना तसं कट करून टाकायचं आहे. तर हे बघा हे दोन्ही टोकं एकमेकावर ठेवायचे आहे आणि सेंटरमधून आपल्याला 1.5 इंच घ्यायचं. आडवा टक्स घ्यायचा आपल्याला 1.5 इंचाचा आणि उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला 2.5 इंचाचा. हे बघा अशा पद्धतीने आपल्या कटोरीचा जो मेन टक्स असतो तो झालेला आहे. हे बघा इथं मी 1.5 इंच घेतलेला आहे आणि या साईडने 2.5 इंच घेतलेला आहे उभा टक्स. तर अशा साईडने अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची कटोरी. तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी कटोरी आलेली आहे. खूप सोपी पद्धत आहे, तुम्हाला सहज जमल. तर त्यानंतर आपल्याला राहिलेले आहे बॅक पार्टचा गळा. तर फ्रंट पार्टमध्ये आपण गळ्याची रुंदी घेतली होती 2.25 इंच. तर आपल्याला इथे गळ्याची रुंदी घ्यायची आहे 2.25 इंच. हे बघा इथे पण 2.25 इंच. त्यानंतर गळ्याची उंची इथे घेणार आहे मी 9 इंचची आणि गळ्याच्या बॉटम साईडने घेणार आहे 2.5 इंच. तर तुम्ही इथं वाढवू पण शकता. तर अशा पद्धतीने गळ्याचं पण असा मार्क करून घ्यायचे आहे आणि गळ्याला असा गोल शेप देऊन घ्यायचा आहे. तर बघू शकता मैत्रिणी तुम्ही खूप सुंदर अशी पेपर कटिंग आपली झालेली आहे. त्यानंतर मागील बाजूचे जे टक्स असतात सेंटरपासून इथं आपल्याला 4 इंच घ्यायचं आहे गळ्याच्या साईडने आणि उभा टक्स पण आपल्याला 4 इंच घ्यायचा आहे आणि टक्सच्या दोन्ही साईडने अर्धा इंच घ्यायचं आहे. टक्स अर्धा इंचापेक्षा जास्त पण नाही घ्यायचा आणि कमी पण नाही घ्यायचा, नाही तर मग गळा उतरतो. तर अशा पद्धतीने हा आपला टक्स झालेला आहे पाठीमागचा. तर आपला हा बॅक पार्ट झालेला आहे. त्यानंतर आपला हा मोंडा म्हणजेच कटोरीचा जो साईड पार्ट असतो तो मोंडा. हे बघा अशा पद्धतीने आपला मोंडा. त्यानंतर ही कटोरी. तर हे बघा आपली ही कटोरी खूप छान अशी आलेली आहे. त्यानंतर ही आपली योगपट्टी.
तुम्हाला नेहमी सांगते मी, योगपट्टी कट करत असताना कपड्यावर खालच्या साईडने 1 इंच वाढवायचं आहे. योगपट्टी खालच्या साईडने 1 इंच वाढून घ्यायची आहे, तेव्हा कपड्यावर कट करायचे आहे. जर तुम्ही जशी आहे तशीच जर कट केली तर तुम्हाला फिटिंगच्या वेळेस प्रॉब्लेम येईल. तर मागं पुढं होईल, मागचा आणि पुढचा भाग कमी जास्त होईल. त्यामुळे योगपट्टी खालच्या साईडने 1 इंच वाढवणं गरजेचं आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि ज्या मैत्रिणींनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स देखील करा. चला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.